प्रियव्रतो नाम सूतो मनो स्वायंभुवस्य य तस्याग्निध्रस्ततो वृषभस्तत्सुत स्मृत. अर्थात स्वयंभू मनुचा पुत्र प्रियव्रत म्हणून होता. त्याला अग्निध्र हा पुत्र झाला आणि त्याच्यापासून नाभी व नाभीचा पुत्र ऋषभ होय, अशी वंश परंपरा प्रसिद्ध आहे. तमहुर्वासुदेवाशं मोक्षधर्म विवक्षया अवतीर्णं सुतशतं तस्यासीद्वेदपारगम्. अर्थात मोक्षधर्माच्या उपदेशाचा स्वतंत्र संप्रदाय सुरू करण्याच्या इच्छेने त्याने अवतार घेतला होता. वासुदेव असे ज्या विष्णूचे नाव आहे त्या विष्णूचा तो अंश होता असे मानले जाते. त्याला वेदांमध्ये पारंगत असलेले 100 पुत्र होते. तेषां वै भरतो ज्येष्ठो नारायण परायणः विख्यातुं वर्षमेतद्यत् नाम्ना भारतमद्भुतम्. अर्थात त्या 100 वडील पुत्र भरत हा नारायणाचा भक्त होता. त्याच्या नावाने या देशाचे भारतवर्ष असे नाव प्रख्यात झाले आहे. येच अर्थी विदेहाचा प्रश्न संवादती आर्षभ नवजण ते भागवत धर्म जीर्ण इतिहास संपूर्ण सांगेन एक. आर्षभ कोण म्हणसील मुळी त्यांचे सांगेन वंशावळी जन्मजयांचा सकुळी नवान माझी जाहली ब्रह्मनिष्ठा. स्वयंभू मनुचा सुतू जाण नामे प्रियवतू त्याचा अग्निर्थ विख्यातू नाभी त्याचा सुतू सूर्यवंशी त्या नाभीपासून ज्ञानविलासू वृषभ जन्मला वासुदेवांशू मोक्ष धर्माचा प्रकाशू जगी सावकाशू विस्तारिला. वृषभ वासुदेवाचा अंशू ये लोकी मोक्ष धर्म विश्वासू प्रवर्तावया जगदीशू हा अंशाशू अवतार. त्यांचे पंचम स्कंदी चरित्र सांगितले सविस्तर त्यासी जाहले शतपुत्र वेदशास्त्र संपन्न. त्याही माझी ज्येष्ठ पुत्र अतिशये परमपवित्र ऐक त्याचे चरित्र अतिविचित्र सांगेन. अर्थात नारद म्हणतात, याच अर्थी विदेह राजा जनक याने प्रश्न विचारला होता व ऋषभाच्या 9 पुत्रांनी त्याला उत्तरे दिली होती. ते भागवत धर्म पुरातन आहे. मी तुला तो इतिहास सविस्तर सांगतो. हे ऋषभपुत्र कोण असे तू विचारशील तेव्हा त्यांची वंशावळ मी तुला प्रथम सांगतो. त्यांचा जन्म उत्तम कुळात झाला होता. त्यापैकी 9 पुत्र अत्यंत ब्रह्मनिष्ठ होते. स्वयंभू मनु होऊन गेला. त्याच्या पुत्राचे नाव होते प्रियव्रत. त्याचा मुलगा होता अग्निध्र. त्यापासून नाभी नावाचा पुत्र झाला. त्याला सूर्यवंशाचा मानतात. त्याचा मुलगा ऋषभ होय. तो नारायणाचा अंशावतार असून महाज्ञानी होता. त्याने मोक्ष धर्माचा प्रकाश जगभर पसरला. भगवानांचा अंश असा तो वृषभ मोक्ष धर्मावरील श्रद्धा वाढवून स्वतःचा संप्रदाय सुरू करण्यासाठी भूलोकीत जन्म घेऊन आला. या श्रीमद भागवत धर्माच्या 5व्या स्कंदात त्या ऋषभ देवाचे चरित्र सविस्तर दिले आहे. त्याला वेदशास्त्र संपन्न असे 100 पुत्र झाले. त्यातील ज्येष्ठ पुत्र अतिशय पवित्र होता. त्याचे चरित्र अतिशय विचित्र होते. ते मी तुला सांगतो, ऐक. सभुक्त भोगां त्यक्त्वेमां निर्गतस्तपसा हरिं उपासीनस्ततः पदवीं लेभे वै जन्मभी स्त्रीभी. अर्थात या पृथ्वीवरील सर्व भोग्य विषयांचा त्याने त्याग केला होता आणि त्याने हरिभक्ती केली. त्यामुळे तो 3 जन्मानंतर श्री हरी स्वरूप झाला. तो ज्येष्ठ पुत्र भरत जाण तो नारायण परायण अद्यापि भरतवर्ष उच्चारण याचेनी नावे जाण विख्यात. जो मनसा वाचा कर्मणा
अखंड भजे नारायणा, असताही राज्यधर्मी जाणा, जो आत्मखुणा न चुके, जेवी मार्गी चालता, पाऊले वक्रेही टाकिता, दैववशे अडखुळता, आश्रयो तत्वतां भूमिकाची, देवीची तयासी असता, राज्यधर्म चाळिता, यथोचित कर्म आचरता, निजी निजात्मता पालटेना, या नाव बोलीजे अखंड स्थिती, जे पालटेना कल्पांती, जेथ असता सुखी होती, पुनरावृत्ती असेना, ऐसे करी सदाचरण, आणि नारायण परायण, ऐक त्याचेही व्याख्यान, विशद करुनी सांगेन, नरांचा समुदाय गहन, त्यासी नार म्हणती जाण, त्याचे अयन म्हणजे स्थान, म्हणून म्हणती नारायण आत्मयासी, त्याच्या ठाई परायण, म्हणजे अनन्यत्वे शरण, निवटून या आपले अहंपण, तद्रूपे जाण राहिला, ऐसा तो ऋषभाचा पुत्र, जयासी नाव भरत, ज्याच्या नामाची कीर्ती विचित्र, परमपवित्र जगा माझी, तो भरतू राहिला भूमिकेसी, म्हणून भरतवर्ष म्हणती यासी, सकळ कर्मारंभी करिता संकल्पासी, ज्याची सा नामासी स्मरताती, ऐसा आत्माराम जरी झाला, तरी विषयसंग नव्हे भला, या लागी त्याचा वस्तांतू पुढिला, सांगेन सकळा ऐके, नामे ख्याती केली उदंड, या लागी त्याते म्हणती भरतखंड, आणि काही प्रताप प्रचंड, त्याचा वितंड तो ऐका, तेणे दिग्मंडळ जिंतिले, समुद्र वलयांकित राज्य केले, नानाविध भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी, अर्थात त्याचा ज्येष्ठ पुत्र भरत होता, तो नारायणाचा निष्ठावंत भक्त होता, त्याच्याच नावाने या राष्ट्राला भरतखंड, भरतवर्ष अशी नावे प्राप्त झाली आहेत. तो भरत देहाने, वाचेने आणि मनाने नारायणाचे अखंड स्मरण व भक्ती करीत असे. राज्य करीत असतानाही तो आत्मानुसंधान कायम ठेवी. मार्गाने जात असता अचानक माणूस अडखळून पडला तरी पृथ्वी हाच त्याचा आधार असतो. त्याच न्यायाने राजकार्य करीत असताही व उचित असे नित्य कर्म आचरित असताही त्याची आत्मस्थिती पालटत नसे. अशी कधीही न ढळणारी जी स्वरूप स्थिती तिलाच अखंड स्थिती असे म्हणावे. त्या स्थितीत असताना भगवंताचे भक्त अत्यंत आनंदमय अशा मुक्त स्थितीत असतात. त्यांना पुनर्जन्म नसतो. अशा प्रकारे तो सदाचरणी होता आणि नारायणाचा भक्तही होता. त्याची कथाही मी नीट विशद करून सांगतो, ऐक. मानवांच्या समुदायाला नार असे म्हणतात. ज्यांचे जे अयन म्हणजे अंतिम गतीचे स्थान त्यालाच नारायण म्हणतात, त्यालाच आत्माही म्हणतात. त्याच्याशी अनन्यपणे शरण असणे म्हणजे नारायण परायण असणे होय. यातच आपल्या अहंकाराचा नाश करणे येते. तो भरत तद्रूप होऊन राहिला होता. असा तो ऋषभाचा पुत्र भरत जगामध्ये असा प्रख्यात झाला. तो भरत या भूमीत राहिला म्हणून याला भरतवर्ष म्हणतात व कर्मकांडात प्रारंभी भरतवर्षे असा देशोच्चार करताना लोक आदराने त्याचे स्मरण करतात. भरत असा जरी आत्मस्थितीत होता तरी अशा भक्तालाही विषयांचा संग घातक होतो. हे समजावून सांगण्यासाठी त्या भरताची पूर्ण कथा मी तुला सांगतो, ती ऐक. त्या भरताची सत्कीर्ती फार झाली म्हणून त्याच्या नावाने हे भरतखंड प्रसिद्ध झाले. याशिवाय त्या भरताचा आणखी अघटित प्रताप ऐक. त्याने मोठा दिग्विजय केला. समुद्राने वेढलेल्या सर्व भूमीवर राज्य केले. त्याने देवांनाही दुर्लभ असे नानाविध भोग भोगले. अनुकूळ स्त्रिया पुत्र, अनुकूळ मंत्री पवित्र, अनुकूळ राज्य सर्वत्र, ते त्यागिले विचित्र नाना भोग. ऐसे भोग भोगलिया पाठी, सांडुनी वलयांकित राज्यसृष्टी, स्वये निघाला जग जेठी, स्वहित दृष्टी हरिभजनी. जे राज्य वैभव भोगिती, त्यासी कदा नव्हे का विरक्ती, भरते केली नवलख्याती. सेविला श्रीपती भोग त्यागे, तो तेणेची जन्मे जाण, होवावा मोक्षासी आरोहण,
परी जाहले जन्मांतर कारण, तेही विंदाण सांगेन. सन्निहित प्रसूती काळी, मृगी जळ प्राशिता जळी, ऐकोनी पंचाननाची आरोळी, उडाली तत्काळी अतिसत्राणे, धाके गर्व तिचा पडता जळी, भरत स्नान करीते काळी, देखोनी कृपाळू कळवळी, काढी तत्काळी दयाळुत्वे, मृगी नयेची परतोन, मातृहीन हे अतिदीन, भरत पाळी भूतदयेन, मृग ममता पूर्ण वाढिले, स्नान संध्या अनुष्ठान, करिता मृग आठवे क्षण क्षण, आरंभिल्या जपध्यान, मृगमय मन भरताचे, आसनी भोजनी शयनी, मृग आठवे क्षणक्षणी, मृगन देखता नयनी, उठे गजबजोनी ध्यान त्यागे, ममता बैसली मृगापाशी, मृग वना गेला स्वइच्छेसी, त्याचा खेदू करिता भरतासी, काळ आकर्षी देहाते, या लागी साचची जाण, ममेत पाशी असे मरण, जो निर्मम संपूर्ण, त्यासी जन्म मरण स्पर्शेना, भरत तपिया थोर अंगे, तेथ काळ कैसे निरेखे, ममता संधी पाहोनी वेगे, मृत्यू तद्योगे पावला, देहासी येता मरण, भरतासी मृगांचे ध्यान, तेणे मृगजन्म पावे आपण, जन्मांतर कारण जाहले ऐसे, कृपेने केला जो संगू, तोची योगिया योगभंगू, या लागी जो निसंगू, तो अभंगू साधक. अर्थात त्याच्या स्त्रिया व पुत्र त्याला अनुकूल होते, सदाचरणी मंत्री अनुकूल होते, सर्व राज्य व प्रजा त्याला अनुकूल होते. तरीही हरिभक्तीच्याच रमलेल्या त्याने सर्व भोगांचा त्याग केला. त्याने भोग भोगले, समुद्र वलयांकित राज्य सोडले व जगजेठी हरीची भक्ती करणेच खरे आत्महिताचे आहे हे ओळखून त्याने या सर्वांचा त्याग केला. सामान्यपणे जे राज्य वैभव भोगतात त्यांना विरक्ती उत्पन्न होणे कठीणच असते, पण भरताने राज्य त्याग केला व श्रीपतीची सेवा केली, त्यामुळे त्याची मोठी कीर्ती झाली. त्याच जन्मात तो मुक्त झाला असता, पण जन्मांतर प्राप्त होण्यास काहीतरी कारण घडले, तेच मी आता सांगतो. एक हरिणी गाभण होती. तिला तहान लागली म्हणून ती नदीतीरी पाणी पित होती. तेवढ्यात तिला सिंहाची गर्जना ऐकू आली. तेव्हा तिने एकदम घाबरून उडी मारली. त्यावेळी तिच्या पोटातील गर्भ पाण्यात पडला. भरत त्यावेळी स्नान करीत होता. तो बछडा बघताच त्याला दया आली व त्याने त्या शावकाला पाण्याबाहेर काढले. ती हरिणी जी पळून गेली ती काही परत आली नाही. तो अतिदीन बछडा भरताने पाळला. त्याला या मृग शावकाची ममता जडली. भरताला स्नान करताना, संध्या करताना, पूजा अनुष्ठान वगैरे करताना त्या वत्साचीच सतत आठवण होत असे. जप व ध्यान करतानाही भरताचे मन मृगमयच होऊ लागले. बसलेला असताना, निजलेला असताना, जेवतानाही त्याला त्या बछड्याचेच ध्यान लागून राही. तो दिसला नाही तर भरत काळजीने ध्यान टाकून उठे. त्याला अशी मृग ममता लागली, पण तो मृग जरा मोठा झाला तेव्हा स्वेच्छेने वनात निघून गेला आणि भरत फार दुःखी झाला. भरताचा मृत्यू झाला. यावरून असे दिसून येते की ममतेमुळे मरण ओढवते. ज्याला पूर्णपणे ममता रहित राहता येते त्याला जन्म मरण स्पर्शू शकत नाही. भरत मोठा तपस्वी होता, मग तेथे काळाचा रेखाव तरी कसा झाला? त्याला कारण ममता. ममतेमुळेच त्याला मरण प्राप्त झाले. देहाला मरण प्राप्त झाले तरी भरताला मृगाचेच ध्यान लागले होते, त्यामुळे त्याचा पुढचा जन्म मृगाचाच आला. हेच त्याला पुनर्जन्म मिळण्यास कारण झाले. जो योगी कृपेने, ममतेने पांगळा होतो तो योगी योगभ्रष्ट होतो. म्हणूनच जो साधक निसंग असतो तोच अभंग राहिलेला साधक होय.